मध्ये रिक्षा चालकांनी संप पुकारलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर क्रांती चौक परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा रिक्षांचा ताफा जो आहे तो निघालेला आहे। कारण यांनी जो काही इंधन दरवाढ झालेली आहे त्या इंधन दरवाढीच्या विरोधामध्ये या ठिकाणी हा संप पुकारलेला आहे आणि या ठिकाणी थेट आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये रिक्षा चालकांनी आज कोणत्याही प्रकारची पॅसेंजर सेवा प्रवासी सेवा न देण्याचा निर्णय घेतलेला आहे। फक्त जर अतिशय तातडीची रुग्णांची सेवा असेल तर त्यासाठी रिक्षा उपलब्ध आहे। महत्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर मध्ये जे काही ऑनलाईन सेवा देणाऱ्या ओला उबर असतील त्यांच्या विरोधामध्ये देखील यांनी हा संप जो आहे तो पुकारलेला आहे। आपल्यासोबत या ठिकाणी रिक्षा चालक आहेत, जाणून घेऊयात। तो काय सांगाल, तुम्ही संप केलाय कशासाठी? वो हमारे तकलीफ होने लागली। भेटत नाही। 4-4 5-5 घंटे हम लाइन में खड़े रहे, हमको बहुत तकलीफ हो रही। बरं, ही यांची भावना आहे। तर दुसरीकडे हे रिक्षा चालक आपण पाहतोय, यांची भावना महत्वाची ही आहे की इंधन वाढलेलं आहे। काय भावना आहे? आम्हाला झाला म्हणजे ना रिक्षा भेटते ना दादा गॅसचे असं हे झालं तर झाला म्हणलं तर आता आज तर पायी गेले आम्ही। बरं, मग प्रवासी दादा तू आहे ना? हा प्रवाशीचं म्हणलं आज पायी गेलं तर उद्या रिक्षा चालू व्हायला पाहिजे। बरं, रिक्षा चालू आहे। हा उद्यापासून रिक्षा चालू पाहिजे। आज कधी आज लोक पायी चालले, आज लोक हे करून आले। हा ते महामंडळ एसटी वाले काय कामच नाही राहत। बरं, हे आपण पाहतो या ठिकाणी हा प्रवाशांची भावना आहे, रिक्षा चालक आहे। तर दुसरीकडे या रिक्षा ज्या आहेत त्या आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी भली मोठी रॅली काढतायत। म्हणजे शहरातील या ठिकाणी 20 पेक्षा जास्त रिक्षा या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या आहेत। त्या रिक्षा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर चालल्यात। काय भावना आहे तुमची? आमची एक भावना आहे, जेव्हा आम्हाला गॅस टायमावर भेटत नाही, 10 घंटे 4 घंटे उभा राहावं लागतं। 100 रुपये लिटरनं गॅस आहे, परवाशी काही भाडं देत नाही आणि आम्ही शांत मनानं मोर्चा काढत आम्हाला धमकी दिली जाते। पोलिसांनी घुगे साहेबांना आम्हाला धमकी दिली, उद्या तू रिक्षा कसं काय चालवतो ते पाहतो मी। आम्ही शांतपणाने सिडकोवर मोर्चा काढत होतो, शांतपणाने पूर्ण रिक्षावाले उभा होते। त्या साहेबांना आम्हाला दमदाटी दिली, तुम्ही जर इकडे उभा राहिले तुमच्यावर गुन्हा दाखल करू, तू उद्या कसं रिक्षा चालवतो मी बघतो म्हणे तुला रोडवर। मग हे आम्ही कवरक सही करायचं? लोक जे बसवाले प्रवासी बसवतात त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही। आमचं जर एक फरण दिसलं तर आम्हाला 1500 रुपये पावती दिली जाते। एक आमचे धंदे बांधणे, आम्ही कुठून पावत्या भरायच्या? बरं, ही पाहतो आपण, ही भावना आहे रिक्षा चालकांची। तर दुसरीकडे या मोर्चामध्ये आपण पाहतोय हे रिक्षा चालक सहभागी झालेले आहेत। संपूर्ण रिक्षा आता या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चाललेल्या आहेत। त्यांची संतप्त भावना हीच आहे की ज्या युद्धाच्या परिणामामुळे जे गॅस आहे तो वेळेवर उपलब्ध होत नाही, जरी उपलब्ध झाला तर त्या ठिकाणी जास्तीचे पैसे द्यावे लागतात। तर दुसरीकडे ऑनलाईन कंपन्या ज्या आहेत, ओला उबर असतील, त्यांच्यामुळे कुठेतरी आमचं नुकसान होतंय। त्यामुळे या संतापलेल्या रिक्षा चालकांनी आज मोठा निर्णय घेतलाय। काम बंद करून, रिक्षा बंद करून, रिक्षांचा संप या ठिकाणी पुकारून चक्काजाम आंदोलन करत आता जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा निघालाय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।